देशासह राज्यात पेपरफुटीचे अनेक प्रकरणे समोर येत आहे। पेपरफुटीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे। आज नांदेडमध्ये देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे। पेपरफुटी प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे। संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज भाऊ आखरे यांच्या नेतृत्वाखाली तमाम महाराष्ट्रभर या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी राबवण्यात येत आहे। याचा विषय असा आहे की गेल्या अनेक दिवसापासून नीटची पेपर फुटीचं प्रकरण असेल किंवा MSCETच्या पेपरमध्ये जो गोंधळ झाला आता आपण सगळेजण या ठिकाणी बघितलेला आहे ते प्रकरण असेल, आरोग्य विभागाचा या ठिकाणी MPSCचा पेपर फुटला, असे अनेक पेपर फुटी करून या शासनाला नेमकं करायचं तरी काय हा आमचा सरकारला या ठिकाणी जाब आहे। आमचं वेळोवेळी म्हणणं राहिलेलं आहे की तुम्ही KG to PG शिक्षण या ठिकाणी सर्व मोफत करा, पण सरकार आमचं ऐकत नाही। आज सर्व शिक्षण या ठिकाणी पैशावर अवलंबून शिक्षण झालेलं आहे, मग गोरगरिबांना शिकायचं कसं हे या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। नीटचा पेपर फुटीचा या ठिकाणी त्यांनी केंद्रीय मंत्र्याचा या ठिकाणी राजीनामा घेतला, पण NTA चे जे प्रमुख आहेत, हे जे महाव्यवस्थापक आहेत, त्यांच्यावर कोणत्या पद्धतीचा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। आमची संभाजी ब्रिगेडची मागणी होती की जे या पेपर फुटीमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण 20 मुलांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत। त्या मुलांच्या या ठिकाणी त्या मुलांच्या कुटुंबियांचा कशा पद्धतीने त्यांचा रोष असेल, त्यांनी काय पद्धती मुलांकडून अपेक्षा बाळगल्या असतील हे सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे। त्याचबरोबर जे TETचा प्रश्न आहे, TETचा परीक्षा घेण्याची गरजच नाही, ही मुद्दामून या ठिकाणी TETची परीक्षा लावली, ती TETची परीक्षा रद्द करण्यात यावी। आज क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आहे, आमचं एवढं सरकारला सांगणं आहे की येत्या काही दिवसामध्ये या आम्ही ज्या मागण्या म्हणलेल्या आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्यात, अन्यथा आम्हाला नाना पाटलासारखं या ठिकाणी प्रतिसरकार निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जे राज्यभर धरणे आंदोलन करून जे काही आमच्या मुख्य मागण्या आहेत, जी काल परवाची नीट परीक्षा असेल, फुटीचा प्रकरण असेल, MPSC फुटीचं प्रकरण असेल, TET पेपर फुटीचं प्रकरण असेल, कारण TETचा पेपर 2018 मध्ये जो काही घेतला होता त्या पेपर मध्ये जे काही गुन्ह्यामध्ये ते कमी जास्त तफावत गुन्ह्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे 2020 मध्ये सुद्धा गुन्ह्यांमध्ये TETच्या पेपर मध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती। अशा अनेक पेपर आहेत TETचे त्याच्यामध्ये फेरबदल झालेले आहेत। त्या TETच्या पेपरचे जे काही असतील ते अशा अनेक पेपर रद्द करण्यात आले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता। मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की इशारा पण देतो की या TET पेपर अशा फुटीच्या प्रकरण पुढे झाले तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करेल। आज संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक मनोज भाऊ आखरे यांच्या आदेशावरून राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावर पेपर फुटी संदर्भात आम्ही आंदोलन उभं केलेले आहे। तर महाराष्ट्रात नसून बाकी राज्यामध्ये सुद्धा हे पेपर फुटी चालू आहे। तर या सरकारला साबित काय करायचं आहे पेपर फुटी करून, तर बरेच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, पण त्याचा कुठं नोंद नाही आणि त्यांच्यावर कुठं कसल्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाही। यापुढे पेपर फुटी करणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात आम्ही आंदोलन उभं करू।